डंपर उलटला इकडे. बापरे. तर तुम्ही कधी असं थांबून हे कामथ्याचं धरण बघितलंय का? आमची पहिलीच वेळ आहे. हे आपलं जुना काळ भैरव ग्रामदैवत आहे. कौल लावायला बसतात तिथे गुरु बसलेत बघा. ते मूळ स्थान आहे देवळाचं, तिथे जीर्णोद्धार चालू आहे. म्हणजे बॉक्स भरून घेतलेला आहे आपण कसं नेणार आहे. वी ऑल डिझर्व दिस. असा विकास प्रत्येक कोकणवासियांसाठी हक्काचा आहे. तर चला मंडळी, आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. स्वागत करतानाच आपण निरोप घेतोय आजीचा. आपला रिटर्नचा प्रवास आता सुरू झालेला आहे. इथून आपल्याला चिपळूण गाठायचं आहे, चिपळूण वरना मुंबईला. चला बाय बाय आजी. तर मंडळी, आता आपण सावर्ड्याला येऊन पोचलो आहोत. इथे थांबत नाही आहोत कारण आपल्याला काही काम नाही आहे सध्या इथे. आणि वाजले आहेत 11:30, म्हणजे 11:30 होत आलेत. तर सावर्ड्या ते चिपळूण हा रस्ता म्हणजे खूप सुंदर झालेला आहे. आणि रस्त्याला बऱ्यापैकी वर्दळ आणि शहरांमध्ये लाइटिंग पण असते. अरे बापरे, डंपर उलटला इकडे. बापरे, कधीच आहे काय माहिती. पण तुम्ही बघा ना, आजचा दिवस किती सुंदर वाटतोय. बाहेर असं छान असं स्काय आहे, सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब येत आहे. अशा वातावरणात प्रवास करायला खूप बरं वाटतं. मंडळी, मुंबई गोवा हायवेला लागूनच कामथे येथे हे एक सुंदर छोटस धरण आहे. किती सुंदर दिसतंय बघा ना. आणि असंच आपण हायवेवरती साईडला गाडी लावून इथला निसर्ग पाहू शकतो. ऑफकोर्स ते आता भरलेलंच आहे, पण पावसाळ्यात हे दृश्य अतिशय सुंदर मनमोहक वाटत असणार. तर तुम्ही कधी असं थांबून हे कामथ्याचं धरण बघितलंय का? आमची पहिलीच वेळ आहे. जाता येता भरपूर वेळा बघितलेलं, पण अशी गाडी थांबवून पहिल्यांदाच थांबलो. इथे जरा 2 मिनिटं काढली आणि आता आपण निघतोय. म्हणजे आपण जेव्हा 2 लेन वरनं गाडी चालवतो तेव्हा जी पहिली लेन असते मीडियनच्या बाजूची, ही ओव्हरटेकिंग साठी असते. आपण त्याच्यावरनं गाडी चालवायचा मोह टाळा. ही जी सेकंड लेन आहे ना, जोपर्यंत तुमच्या पुढे कुठली सेकंड लेन मध्ये गाडी येत नाही तोपर्यंत सेकंड लेन मध्ये गाडी चालवायची. आणि नंतर ओव्हरटेक करण्यासाठी आपल्याला या फर्स्ट लेनला जायचं आहे. जर ही चूक तुम्ही करत असाल तर ती आताच टाळा. मंडळी, आता आपण चिपळूण सिटीमध्ये एंटर केलेलं आहे आणि हायवे सोडलाय. डेपोच्या रस्त्याने आपण चाललो आहोत, चिपळूण डेपोच्या. तर इथेच बसस्थानक सुद्धा आहे. वाजले आहेत 11:35 झालेली आहेत आणि अगदी 5 मिनिटात आपण आलो इथे. पण आधी पोटोबा आणि मग विठोबा असं करत आम्ही पहिले नाश्ता करून घेणार आहोत. ऍक्च्युली काय झालं, सकाळी लवकर उठणार होतो म्हणून आजीनं सांगितलं की काही बनवू नका, आम्ही असेच निघून जातो. पण झोप एवढी छान लागलेली ना की त्याच्यातनं उठावं असं वाटलं नाही. आणि सगळं आवरेपर्यंत 10-10:30 झाले. तरी पण आम्ही सांगितलं की नका करू तुम्ही, आम्ही बाहेरच खातो. आणखी मग आजी करत राहतील, नंतर त्यांना आवराआवरी करावी लागणार आमच्या ब्रेकफास्टची. म्हणून आता आपण म्हटलं चिपळूणला आलोच आहोत. इथे चांगले ब्रेकफास्टचे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला माहिती असतील तर खाली कमेंट करून सांगा. आता आम्ही एखादा शोधू इथे आणि बसू. तर म्हणजे आपण दुपारचे 12 वाजता आता दर्शनासाठी इथे येऊन पोचलो आहे. ते जुना काळ भैरव देवस्थान आमचं हे ग्रामदैवत आहे. आम्ही चिपळूणचे सावध त्यामुळे. आणि इथे दर्शन घेऊनच आपण आता पुढचा प्रवास करणार आहोत. तर आणि इथेच बाजूला जे मूळ स्थान आहे देवळाचं, तिथे जीर्णोद्धार चालू आहे आणि ही तात्पुरता केलेली जागा आहे देवळाची. तर आपण पहिले जाऊन दर्शन घेऊया.
तर मंडळी हे आपलं जुना काळ भैरव ग्रामदैवत आहे, आई जोगेश्वरी आहे सोबत. तर इथे लोक नेहमी कौल लावायला बसतात. तिथे गुरु बसलेत बघा, कौल लावलेले आहेत. तर मंडळी तुम्ही पाहू शकता किती भव्य स्वरूपामध्ये या देवळाचं जीर्णोद्धार सुरू आहे. खूप सुंदर दिसणार आहे ही वास्तू जेव्हा संपूर्ण तयार होईल तेव्हा, आणि आपण नक्कीच येऊ जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा. आपण जर गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही जेव्हा शिमग्याच्या पालखीसाठी आलेलो आणि पुन्हा मुंबईला जात होतो तेव्हा पण आपण इथे थांबून गेलेलो, आणि तेव्हा इतकं काम झालं नव्हतं. अगदी छताचं काहीच काम झालं नव्हतं, फक्त भिंती उभ्या होत्या. आणि आता हे छप्पर वगैरे बघून एवढं सुंदर वाटतंय ना, हे देवस्थान खूप सुंदर दिसणार आहे हे जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा. मंडळी देवदर्शन झालेलं आहे, आता आपण आपला मार्ग मोकळा आहे मुंबईला जायचा. आपण आता इथून निघूया आणि मुंबईकडे मार्गक्रमण करूया. त्यापूर्वी आपल्याला एका ठिकाणी थांबायचं आहे, ते तुम्हाला दाखवतो, चला. म्हणजे मगाशी आपण इथे ब्रेकफास्ट केला, तुम्हाला हे हॉटेल बाहेरून दाखवायला विसरलो. खूप सुंदर आपला मराठमोळा ब्रेकफास्ट आम्ही केलेला आहे. तो आमचा ब्रंचच झाला ऍक्च्युली. ही वेळच अशी आहे ना, तर आम्ही जास्तीच खाऊन घेतला. आता लंच नाही केला तरी चालेल आम्हाला. तर म्हणजे आता आपण चिपळूण मधनं निघतोय, येऊन पोहोचलो आहोत ते बहादूर शेख नाक्याला. इथे तुम्हाला माहितीच आहे ब्रिजचं जोरदार काम चालू आहे मुंबई गोवा हायवेवरच्या, आणि तुम्ही पाहू शकता इथे ट्रॅफिक जाम होऊ शकतो. आता आपण इथून सटकतोय. तर म्हणजे आपण परशुराम घाटात परशुराम फाट्याकडे आलेलो आहे, जिथून आतमध्ये परशुराम मंदिर आहे, आणि आपलं एक स्टेपल स्टॉप आहे इथला विश्रांती स्थान. इथे आपण कोकण मेवा घेऊन जातो, आणि कोणी कोणी काय फरमाईश केलेली असते, जसं की आंब्याचा घर आहे, आमरस आहे, कोकम सरबत असेल, वेगवेगळे प्रकार आहेत. हे सगळे इथून आपण घेऊन जातो. त्याची जबाबदारी आता रुचिराची. म्हणजे बॉक्स भरून घेतलेला आहे आपण. आपण कसं नेणार आहे? इकडे बघा, इकडे एक काय आहे, कोकणाची भेट. हा, कोकण मेवा सगळं वगैरे बघून घेतला बॉक्स वरून. आता मुंबईला नीट पोचवायची जबाबदारी आपली. चला. तर म्हणजे आताच आपण भोसले घाट उतरायला सुरुवात केलेली आहे. हा फेमस इनफेमस इथला टर्न आहे, जिथे भरपूर मोठ्या गाड्या कंट्रोल सुटून आपटतात, आदळतात, उपड्या पडतात. आणि समोर जगबुडी नदीचं खोरं आहे, आणि त्या खोऱ्यातला वसलेलं खेड शहर आपल्याला दिसतं. तिथून दिसणार नाही आता या वॉलमुळे, पण खूप सुंदर असा, आता कडक ऊन असल्यामुळे एकदम स्पष्ट सगळं दिसतंय. इथून एकदम सावकाश गाडी काढावी लागते. हा रस्ता आतापर्यंतचा अगदी मस्त आहे. फक्त चिपळूणचा जो रेल्वेचा ब्रिज आहे, रेल्वेवरनं येणारा, तो झाला नसल्यामुळे तिथे डायव्हर्जन आहे. आणि परशुराम घाटात एक दोन ठिकाणी जिथे नेहमी दराड कोसळते तिकडे पण थोडं डायव्हर्जन आहे, थोडंसंच. आणि त्यानंतर आता खेड स्टेशन जवळ थोडा आपल्याला खराब रस्ता, खराब पॅच मिळणार आहे. पण तुम्ही बाकी बघू शकाल तर खूप सुंदर रस्ता बनवलेला आहे, आणि त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या सुटेबल स्पीडनी गाडी चालवतं. कोण अडकत नाही, कोण रखडत नाही. छान असा हायवे असला पाहिजे आपला. तर म्हणजे आता आपण कशेडी बोगद्यांकडे येऊन पोहोचलेलो आहोत. तयार झालेले आहेत बोगदे. खूप छान होतो प्रवास आता यातना, आणि कोकणवासीयांसाठी हे एकदम पर्वणीच आहे. वी ऑल डिझर्व दिस. असा विकास प्रत्येक कोकणवासियांसाठी हक्काचा आहे. एकदम शांत वाटते, ते गार 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 गार.
म्हणजे दुपारचे 2 वाजले आहेत आणि आता आपण कशेडी घाट क्रॉस करून पोलादपूर क्रॉस केलेला आहे. जस्ट पोलादपूरच्या बाहेर निघतोय आता आपण. जेवण तर करणार नाही आहोत आपण, नंतर संध्याकाळी बघू काहीतरी नाश्ताच करू. पण आता आपण बऱ्यापैकी चांगला डिस्टन्स कव्हर करतोय. रस्त्याचा पण कुठे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ट्रॅफिक ही किरकोळच आहे. एवढा चांगला रस्ता असेल ना तर ट्रॅफिक नसतंच. म्हणजे मुंबई गोवा हायवेचा आपला हनीमून पिरियड संपलेला आहे. आता डायव्हर्जन ब्रिज आणि खराब रस्ते यांना टॅकल करत आपल्याला मुंबई गाठायचे आहे. म्हणजे इथे माणगावच्या ब्रिजवरती, नदीवरच्या ब्रिजवरती काहीतरी काम चाललंय, त्यामुळे एक साईडचं ट्रॅफिक एका वेळेला सोडतायत, तर थोडं बॉटल नेकिंग होऊ शकते इथे. बाकी आपण सुरळीत आलो आहे. दुपारचे वाजले आहेत 2:45. म्हणजे आपण खूप जलद गतीने प्रवास करतोय आणि असाच प्रवास झाला पाहिजे कोकणात. आता आपण हे माणगाव क्रॉस करून, अजूनही आम्हाला काही भूक वगैरे लागली नाही आहे, तर बहुतेक आता मुंबईतच जेवायला लागेल. पहिले आम्ही इथे माणगाववरनं भाज्या घेऊन मुंबईला जायचो. असं कोणी कोणी केलंय रिटर्न जाताना, किंवा इथून भाज्या भरपूर मिळायच्या. ते माणगाव म्हणजे भाज्या, हे एक समीकरण होतं त्यावेळेला. आता काय इथे थांबावंसं पण वाटत नाही. अगदीच इमर्जन्सी असेल तर मग इथे समजा मेडिकल वगैरे काही घ्यायचं असेल, प्यायचं पाणी घ्यायचं असेल तरच थांबवतो गाडी, नाहीतर इथून पहिले निघायचं बघतो. एकदा हे 2 नाके क्रॉस झाले माणगाव मधले की मग विषय संपला, मग आपण मोकळे. हश वाटतं हश. आता इथून माणगावचं बस स्थानक आलेलं आहे डाव्या बाजूला आपल्या. जेव्हा एसटीने प्रवास करायचो तेव्हा इथे म्हणजे गाडी तर वळतेच वळते. माणगाव आणि आता इथून उजवीकडे गेलं तर रायगडवाडी वगैरे अशी गावं येतात, जिकडनं बायपास तुम्हाला मिळतो. दुसऱ्या रस्त्याने पाली मार्गे तुम्ही येऊ शकता. सुटलो बाबा आपण माणगाव मधून. चला म्हणजे आता आपण कोलाडला येऊन पोहोचलो आहोत. वाजले आहेत 3:05 झालेली आहेत आणि या ब्रिजचं काम आता जोरदार सुरुवात केलेली आहे त्यांनी. अप्रोच जे आहेत वर चढायचा आणि खाली उतरायचा ते रस्ते बांधायचं. तर म्हणजे आपलं स्वागत आहे नागोठण्यात. नागोठण्याच्या ब्रिजचं काम जोरदार सुरू आहे आणि आपण सर्व्हिस रोडने म्हणा, बायपासने म्हणा, इथून निघायचा प्रयत्न करत आहोत. रस्ता खूप रफ आहे इथे ॲक्च्युली. खूप स्लो गाडी हाकावी लागते. आणि आता एक ब्रेक पण बनताय बॉस. म्हणजे भरपूर वेळ मी आता परशुराम घाटापासून, म्हणजे परशुराम मंदिरचा जो नाका आहे तिथून बसलोय गाडीत. तो अजून उठलोच नाहीये. भरपूर वेळ झाला. तर मंडळी नमस्कार. संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि आपण येऊन पोचलो आहोत ते पेणला. पेण क्रॉस करतोय आता आपण. मगाशी आपण नागोठण्याच्या पुढे कामत गोविंदा हॉटेलमध्ये जेवायला थांबलेलो. ॲक्च्युली उशीरच जेवलो. 3:45 वाजता जेवलो. 4:45 साडेचार वाजेपर्यंत आम्ही तिकडनं निघालो आणि मग आता इथे 5 वाजता येऊन पोचलो आहोत. प्रॉब्लेम असा आहे की आता संध्याकाळ होत आली आणि आम्ही वाया जोगेश्वरी विरारला जायचं आहे. तर आम्हाला ट्रॅफिक लागणार आहे मुंबईचं रोजचं, जे सोमवारचं आहे आजचा दिवस. सो त्यामुळे बघू काय होतंय ते. पायाची एक्सरसाइज होणार आहे बहुत. आणि म्हणजे अशा प्रकारे 5:30 वाजून गेलेले आहेत आणि आपण येऊन पोचलो आहोत ते पळसपे फाट्याला. आपला मुंबई गोवा हायवेवरचा प्रवास इथे संपत आहे. आता आपण डावीकडे JNPTच्या मार्गे जाणार आहोत आणि पनवेलला बायपास करून कळंबोलीला निघणार आहोत. म्हणजे गेली 20 मिनिटं मी इथे कळंबोलीच्या सिग्नलवरती अडकलो आहे. बाप रे बाप. इथे ॲक्च्युली बाजूचा जो रॅम्प होता ना लेफ्टला मर्ज व्हायचा, त्याचं कॉन्क्रिटायझेशन चाललंय, तो बंद आहे आणि मग त्या मेन रोडनीच जावं लागतंय. पुढे जाऊन लेफ्ट मारावं लागते शार्प.
बट प्रॉब्लेम असा आहे या सगळ्यासोबत की मगाशी वडखळ नाक्याच्या आधीपासून म्हणजे जे JSWचा प्लांट आहे तिथपासून जे प्रदूषण आहे ना, तुम्हाला समोर दिसतंय का? नसेल दिसत ऍक्च्युली तेवढं क्लिअर, पण एकदम स्मॉग आहे, एकदम म्हणजे काहीच दिसत नाहीये लांब लांबचं, एवढं बेकार. म्हणजे कर्नाळा किल्ला पण दिसत नव्हता, इतकं बेकार इथे पॉल्युशन आहे सध्या. आय डोंट नो रेस्ट ऑफ मुंबईमध्ये आहे का सध्या. आज सोमवार आहे, 24 तारीख, 24 नोव्हेंबर. एक आठवड्यानंतर मुंबईत येतोय आणि मुंबईने असं स्वागत केलेलं आहे आपलं. तर सिग्नल सुटलेला आहे, आपण लेफ्टला जातोय, पण भरपूर स्लो चालवतात माणसंही. यार जाऊ दे आम्हाला. सुटलो बाबा, सुटलो. 20 मिनिटं काढली एका ठिकाणी. तर म्हणजे रात्रीचे 9 वाजले आणि आता आपण दहिसर चेक नाक्याजवळ येऊन पोचलो. आपण वाशी मार्गे आलो चेंबूर वगैरे करत, आणि आता तो नवीन वाकोल्याचा ब्रिज झाला त्याने आपण वेस्टर्न एक्सप्रेस वेला उतरलो. जोगेश्वरीला थांबलेलो, एक स्टॉप घेतला, रुचिराच्या आईकडे जे पार्सल द्यायचे होते ते दिले आणि आता आपण पुढे निघालेलो आहोत विरारच्या दिशेने. म्हटलं हा ब्लॉग इथेच थांबूया, आता आपल्याला अजून 1 ते 1.5 तास लागू शकतं तिकडनं ट्रॅफिक पाहता. म्हटलं तुम्हाला का ताणून ठेवूया ना, त्यापेक्षा आपण ब्लॉग इथेच सांगता करूया. तर म्हणजे अशी होती आमची कोकणची ट्रिप. जर तुम्ही संपूर्ण सगळे ब्लॉग्स बघितले नसतील तर आमच्या चॅनलला एकदा भेट द्या, तुम्हाला सगळे ब्लॉग्स बघायला मिळतील. आणि त्याचसोबत आम्ही जिथे जिथे फिरलो तिथले ट्रॅफिक अपडेट्स पण तुम्हाला, रोड अपडेट्स पण दिलेले आहेत. तर नक्कीच आम्हाला खूप मजा आली यावेळेला कोकण ट्रिप. खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी आमच्यासोबत घडल्या, अनप्लॅन्ड गोष्टी घडल्या, आणि मुळात कोकणात प्लॅन करून जाऊच नाही असं मला वाटतंय. काय म्हणता? तर म्हणजे भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि टेक केअर.